नमस्कार मंडळी, मी वर्षा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। काही दिवसांपूर्वी मी कनेरी मठला गेले होते। मी त्याचा व्लॉग शूट केला आहे तिथे, ते तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे। खूप छान ठिकाण आहे, कोल्हापूरमधलं प्रसिद्ध ठिकाण आहे ते। त्याची माहिती, त्याचे तिकीट, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे। सगळ्यात आधी आम्ही घरातून 11 वाजता निघालो होतो। मी जिथे राहते तिथून 19-20 किलोमीटरचं अंतर आहे। पाऊण तास तरी तिकडे लागतो जायला आणि रस्ता खूप छान आहे, त्यामुळे पटकन आम्ही पोहोचल्यानंतर आम्ही पार्किंग केली गाडी आमची तिथे। नंतर जगद्गुरू महाराजांची खूप मोठी मूर्ती होती तिथे, म्हणजे खूप मोठं मूर्ती त्यांची तिथे स्थापित होती। त्यानंतर इथे आम्ही महादेव मंदिर आहे, हे खूप सुंदर होतं आणि महादेव मंदिर पाहिलं। त्यानंतर इथे खूप मोठे मोठे 2 हत्ती होते आणि हे आम्ही जिकडून आलो ना, हे इथूनच आम्ही आतमध्ये आलो होतो। पण हे पाहिलं नंतर आमच्या लक्षात आलं की महादेवाचं खूप मोठं आणि नंदीचं खूप मोठं असं मूर्ती आहे तिथे। त्या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे ना, छोट्या छोट्या गोष्टींना असं मूर्तीमध्ये आणि सगळ्या गोष्टीमध्ये रूपांतर केलं त्यांनी। खूप स्वच्छ, खूप छान, झाडे तर भरपूर होते। ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बारीक सारीक गोष्टी देखील खूप छान व्यवस्थित मेंटेनमध्ये ठेवल्या होत्या। सगळीकडे छान अशी सोय वगैरे करून ठेवली होती। तिकडे हॉटेल होतं, हॉटेलमध्ये आम्ही आधी नाश्ता केला, घरातून काय असं खाऊन निघालो नव्हतो। आणि हे गार्डन आहे, आम्हाला माहितीच नव्हतं की तिकीट आतमध्ये जाण्यासाठी नक्की घ्यायचं कुठून, आणि खूप मोठं आहे, असं पाय दुखतील इतकं मोठं आहे। खूप ठिकाणी फिरावं लागलं, आम्हाला माहितीच नव्हतं की तिकीट कुठे, आणि ऑनलाईन तिथं काहीच अवेलेबल नाही आहे, ना हॉटेलमध्ये ना बाहेर, असं कुठेच तिथे अवेलेबल नव्हतं। जिथे आम्ही गेलो तिकडे कॅशच पे करावं लागले। खूप सुंदर असं गार्डन होतं तिथं, बघू शकता तुम्ही। आणि तिथे आम्ही गेलो स्टार्टिंगला तिथे तिकीट काढण्यासाठी, पण ते बोलले की ऑनलाईन नाही, तुम्हाला एकदम खाली जावं लागेल स्टार्टिंगला, जिथे तुम्ही, ते पण ह्या ठिकाणी नव्हे दुसरीकडून। आम्ही तिथे खूप चालत गेलो खाली आणि तिकीट काउंटरला जाऊन तिकीट काढलं। तुम्ही बघू शकता, फुल माणसांना 200 रुपये आणि छोट्या 100 रुपये। आम्ही स्टार्टिंग गार्डनपासून चालू केलं, गार्डनमध्ये आम्ही गेलो स्टार्टिंगला, ते पण खूप छान होतं आणि पाय दुखायला लागले होते आमचे फिरून, इतकं मोठं होतं ते बघण्यासारखं। आणि सांगितलं तुम्हाला, खूप ठिकाणी असे झाडे वगैरे होते तिकडे। आणि हे मेन म्हणजे एंट्री आहे, इथूनच आतमध्ये एंट्री करतात, पण आम्ही त्या बाजूने गेलो होतो शॉर्टकट, असं आम्हाला माहिती नव्हतं कारण आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो। तिकीट घेतलं आम्ही तिथून आणि छान असं आतमध्येच गेलो चालत। गार्डनमध्ये फुलांचं खूप रूपांतर त्यांनी रूपांतर केलं तर तिकडे खूप छान असं फुलं, झाडे, अख्ख्या गार्डनमध्ये तेच, म्हणजे गार्डन झाडांचंच असते सोडा, पण त्यांनी खूप छान असं मेंटेन वगैरे करून ठेवलं होतं। तिथे देखील मूर्त्या वगैरे होते, हे पाहून मला खूप छान वाटलं, त्या मूर्त्या वगैरे तिथे आम्ही पाहिलं। गार्डन संपूर्ण फिरलं, तिकडे देखील छोट्या मूर्त्या होत्या आणि खूप सुंदर होतं, असं तिथून येऊच वाटत नव्हतं, एवढे छान छान असे झाडं, फुलं, हे मूर्त्या, पाणी वगैरे येत होतं तिकडून। खूप छान असं ते देखील केलं होतं, बघण्यासारखं होतं ते। तपस्या
त्यानंतर आम्ही छान फिरत फिरत पुढे गेलो. हे ब्रिज होतं, लंडन ब्रिज जसं म्हणतात ना तसं होतं. हे पण छान होतं. आणि या बाजूला म्हणलं तर मगरमच्छ त्याचा फेस होतं असं मोठं, खूप मोठं होतं ते फेस. म्हणजे इथे दिसणार नाही एवढं मोठं, पण तिथे खूप मोठं होतं. आम्ही खूप छोटे छोटे दिसत होतो त्यासमोर. आणि ब्रिज होतं, ब्रिजवरती पण आम्ही गेलो होतो. तिथे लिहिलेलं होतं एकाच वेळी फक्त 20च जण त्या ब्रिजवर जाऊ शकतात, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या जास्त कुणी जाऊ शकत नाही, कारण ते खूप हालत होतं. एका पॉइंटला भीती वाटत होती मला वरती गेल्यानंतर, कारण की जे जाईल तिकडे ते फोटोज वगैरे काढत होते, त्यामुळं असं ते हलत होतं पार. पण छान होतं, बघण्यासारखं होतं. त्याच्यानंतर आम्ही हे आतमध्ये गेलो. हे आयुर्वेदिकचं दाखवलं होतं त्यांनी. आयुर्वेदिक उपचार कसं करू शकतो आपण बाहेर घरात कुठेही, त्या सगळ्या गोष्टी छान छान असे दाखवलं होतं. खूप सुंदर सुंदर मूर्त्या होत्या अशा. असं हात वगैरे काय लावून पाहिलं नाही, आम्ही लांबूनच पाहत होतो. पण ते खरं वाटत होतं, जसं काय आपण ते खरंच पाहतोय का काय आपल्या डोळ्यांनी. सगळं असं आयुर्वेदिक उपचार, दवाखान्यातल्या वगैरे सगळ्या गोष्टी तिकडे दाखवल्या. पण छान होतं, खूप बघण्यासारखं आहे कण्हेरी मठ. तुम्ही पण नक्की जाऊन एकदा बघू शकता, खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर आम्ही टॉय ट्रेनची तिकीट काढली. एका माणसाला 30 रुपीज होते ते. आणि खूप आम्हाला वाटलं की एवढं काय आतमध्ये हे नसणार, पण ते लहान मुलांसाठी खूप छान होतं. पण आम्ही म्हणलं की एकदा अनुभव घेऊयात, त्यामुळे आतमध्ये गेलो आम्ही. खूप भारी वाटलं आम्हाला ते. आणि खूप असं रेकॉर्डिंग केलेलं होतं प्राण्यांचा आवाज, ते आम्ही ऐकलं बघा. म्हणजे खूप असं भारी वाटत होतं आम्हाला ऐकून ते. स्पीकर ठेवलं.